Happy birthday. Thank you. प्रकाश गजबे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने लोक त्यांना
वाढदिवस आहे, मोठ्या संख्येने आज लोक तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायसाठी आलेले आहे. तुम्ही काय सांगणार त्यांना आणि तुमच्या जो भरभरून तुम्हाला प्रेम मिळालं आहे, तुम्ही काय सांगा जनतेला तुमच्याकडून? आज मला आनंद होत आहे की जे युवा वर्ग आहे त्या युवा वर्गाने आज माझ्या वाढदिवसाची तयारी केली आणि आज तुम्हाला या ठिकाणी तयारी दिसते आहे आणि फार हजारो लोकांनी त्या ठिकाणी गर्दी केली आणि अनिल देशमुख साहेब किंवा अन्य सर्व पक्षाचे नेते येऊन या ठिकाणी त्यांनी मला आशीर्वाद दिले आहे आणि निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये आज पण जोश आहे. कार्यकर्ते आज पण म्हणतायत की नाही हमारा भाऊ आहे. निश्चित तौर से म्हणजे मला तरी आनंद आहे आणि उद्या येणारा जो 2025 आहे त्याचा स्वागताचा कार्यक्रमसुद्धा आम्ही फुटाळा चौपाटीवर घेतो. त्या ठिकाणी जे गरीब लोक आहेत ते हॉटेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी आनंद उपभोग करू शकत नाही कारण हे नवीन वर्ष आहे. नवीन वर्षात लोकांना त्या ठिकाणी बाहेर रिसॉर्टवर बाहेर हॉटेलवर 5 स्टार हॉटेलवर जेवढा खर्च येतो 10,000 रुपये पर तिकीट आहे तर ते खर्च करत नाही. त्या लोकांना त्यांचा आनंद द्विगुणित करावा, त्यांना तो आनंद त्या ठिकाणी भेटण्यात यावा म्हणून निसर्गरम्य वातावरणामध्ये फुटाळा चौपाटी येते मी त्या नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. लाखो लोक त्या ठिकाणी येत असतात. तर सर्वांना तिथे फटाका शो, डान्स, ऑर्केस्ट्रा, गाणा बजाना, रंगारंग कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो. त्या कार्यक्रमामध्ये सर्व हजारो लोक लाखो लोक सम्मिलित होतात आणि जो हॉटेलचा जो आनंद आहे त्याच्यापेक्षा आनंद त्या ठिकाणी मिळतो. सर्वांना शुभेच्छा एकमेकाला देता येतात आणि एका ठिकाणी त्या ठिकाणी संपूर्ण शहरातले लोक येतात. तर त्याच्यामुळे तो कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो आणि म्हणून माझ्या देशामध्ये शांतता नांदायला पाहिजे. भारतीय संविधानाच्या नुसार सर्व धर्मीय माणसं एकत्र राहायला पाहिजे. त्या ठिकाणी कुठेही जातीवाद नको, कुठेही पंथवाद नको, काही नको आणि एकता आणि एकात्मतेचं वातावरण या देशामध्ये तयार झालं पाहिजे आणि त्याच्याचमुळे देशाचं प्रगती त्या ठिकाणी होते आहे. तर आम्ही तसाच प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. तर या निमित्ताने मी नवीन वर्षाच्या सुद्धा माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी शुभेच्छा त्यांना देतो आहे. समोर जे भीमा कोरेगाव विजयचा एक आपला जो आहे त्याच्यावर तुम्ही काय सांगणार? मी हा कार्यक्रम संपला 2 वाजेपर्यंत तर मी पुण्याच्या विमानाने नागपूरहून जाईल आणि सकाळी 1 तारखेला भीमा कोरेगावला तिथे दर्शनासाठी जाईल. दरवर्षी जातो. तिथे सुद्धा नतमस्तक होण्याकरता लाखो लोक करोडो लोक त्या ठिकाणी येतात आणि तिथे मी जाऊन नतमस्तक होतो. त्या शौर्यभूमीला, त्या वीरभूमीला, त्या विजयी स्तंभाला नमन करण्याकरता, नतमस्तक होण्याकरता, तिथली पवित्र माती माझ्या कपाळाला लावण्याकरता मी तिथे जातो आणि मी 1 तारखेला तिथे राहील. हे होते प्रकाश भाऊ गजबे आपल्यासोबत जुळलेले. हर वर्षी पुणेला भीमा कोरेगाव इथे जातात आणि मानवंदना देतात. ह्या वर्षी ते जाणार आहे आणि मानवंदना आहे. आमच्या चॅनलच्या वतीने भाऊला वाढीच्या हार्दिक शुभेच्छा.